पार्किंग बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पार्किंग बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, विजय हो। राम साहेब एक है, राम साहेब एक है, राम साहेब एक है। बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बंद झालाच पाहिजे। दीक्षा भूमि भूमिगत पार्किंग का मामला स्थगित। दीक्षा भूमि में विकास योजना तैयार की गई थी, इसके लिए राज्य सरकार ने 200 करोड़ रुपए दिए हैं। स्मारक समिति के सुझाव के अनुसार पूरी योजना तैयार की गई है। तदनुसार भूमिगत पार्किंग का कार्य स्मारक समिति के माध्यम से लिया गया और कार्य चल रहा था, लेकिन जनभावना को देखते हुए राज्य सरकार ने इसे स्थगित करने का निर्णय लिया है। बैठक कर सभी की सहमति से निर्णय लिया जाएगा। सभी की राय पूछने के बाद ही कोई फैसला लिया जाएगा। विधानसभा में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की गई है। दीक्षा भूमि पर भारी हंगामे हुआ। दीक्षा भूमि पर लोगों ने कार्य चल रहा था उसको उखाड़ फेंका, लेकिन जब उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की तो जनता मान गई और मामला शांत हो गया। उत्तर नागपुर से कांग्रेस पार्टी के विधायक और नागपुर के पूर्व पालक मंत्री नितिन राउत ने विधानसभा में ये प्रश्न किया कि आज नागपुर में भारी संख्या में लोग इकट्ठे हुए हैं, जो अंडरग्राउंड पार्किंग समिति बना रही है उसमें विवाद उठ रहा है और सरकार को इस पर ध्यान देना चाहिए। हम पार्किंग जो बन रही है मैं उसका निषेध करता हूँ। दीक्षाभूमी स्मारक समितीने या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माजी राज्यपाल रासू गवई साहेब हे अध्यक्ष असताना आणि सदानंद फुलझेले सचिव असताना त्या ठिकाणी मोठा स्तूप त्या ठिकाणी शासनाच्या मदतीने तत्कालीन शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता। त्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या स्तूप एक प्रतीक या नात्याने त्या ठिकाणी लोक भेटी देतात, त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लावतात। त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राउंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेले, तोडफोड सुरू आहे। माझा या ठिकाणी राज्य शासनाला प्रश्न आहे। आता आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि राज्य शासनाला विनंती केली की त्यांनी याच्यावरती भाष्य करावं। त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली? स्मारक समितीने लोकांच्या विचार भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। यापूर्वी का घेण्यात आलं नाही? जी पार्किंग अंडरग्राउंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय, हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे। नागपूरचा माजी पालकमंत्री या नात्यानं आणि आम्ही नागपूरचे दोन्ही आमदार विकासभाऊ ठाकरे आणि मी, विकासभाऊ ठाकरे माजी महापौर पण त्या ठिकाणी राहिलेले आहेत, मी पालकमंत्री राहिलेला आहे। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन शनिवारी प्रशासनाला विचारणा करणार आहोत की हा प्रकार का त्या ठिकाणी घडतो आहे, ही तोडफोड का केली जात आहे आणि लोकांचा हा उद्रेक कशामुळे झाला आणि लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, ही विचारणा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय, स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय। एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। पुलिस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल ने जनता से आह्वान किया कि आज विधानसभा में उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने कहा है कि इस पर विचार किया जाएगा। मैं जनता से अपील करता हूं कि सभी की लोगों की भावना है, इस पवित्र स्थल पर सभी शांत रहे और इस काम पर सरकार ने रोक लगा दी गई है और सरकार ने दीक्षा भूमि भूमिगत पार्किंग का मामला जनभावना को देखते हुए राज्य सरकार ने इसे स्थगित करने का निर्णय लिया है। जे आज लोक इथे जमा झाले होते दीक्षाभूमीवर, जिथे पार्किंग कन्स्ट्रक्शनच्या काम चालू आहे, त्यासाठी लोकांचा एक विरोध होता आणि त्यासाठी लोक इथे जमले होते। काही लोक जे दर्शनासाठी दीक्षाभूमीला आले होते ते पण त्याचे सहभागी झाले आणि त्याचे नंतर त्यांनी जमा झाल्यानंतर सांगितलं की हे काम थांबलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने कमिटीशी आम्ही बोललो। कमिटी आणि बाकी राज्य सरकारला याच्याबद्दल सगळी कल्पना दिली आणि त्याच्यानंतर हा जे तात्पुरतं आणि तात्काळ हे थांबवण्यात आलेलं आहे। सर, इतकं मोठं आंदोलन होणार होतं, इंटेलिजन्स फेलियर आहे असा इंटेलिजन्स फेलियर काहीच नाही आहे, कारण जसं तुम्हाला सांगितलं जागा कमी आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, लोक जमा होतात आणि जसा ह्यांचे एक होता की लोक इथे यावे
यासाठी लोक आले होते. इंटेलिजन्स आम्हाला माहिती होतं की काही असं आहे. अफवा पसरवल्या जात आहे सर, कशा पद्धतीने तुम्ही सांगणार आहे कुठल्याही आव्हान काय करणार? अफवाबद्दल मला एकच सांगायचं आहे की जे जाळपोळ झाली, असं झाला तसं झाला, याच्यावर विश्वास ठेवू नका. हा दीक्षा भूमीचे इंटरनल जे प्रिमायसिस आहेत तिकडच्या मामला आहे आणि कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही आहे. आम्ही सुरुवातीपासून इथे होतो आणि लाठीचार्ज करण्याची काय गरज पण पडली. नियंत्रणात आहे. परिस्थिती एकदम नियंत्रणात आहे आणि सगळे लोक ऐकून आता निघताय. आत आले नसते तर बाहेर थांबले असते. आणि हे जे आज जे आहे जसं म्हणतोय लोक की हे माहित होतं, मी सांगतोय की याच्याबद्दल कल्पना होती, यांच्याकडून डेलिगेशन पण आला होता आणि हे होतं इंटरनल ते मामला होता. म्हणून आम्ही की इंटरनल त्याला स्वतःहून म्हणजे डिस्कशन करून याचा तोडगा काढतील. परंतु आज जे आहे ते ज्यावेळेस ते भेटले त्याचा तोडगा निघाला नाही किंवा आता निघाला नाही आणि म्हणून ते लोक इथे एकत्रित झाले. सर, आंदोलकांची संख्या मोठी